5th आपण इथं बघतोय आणि या पॅसेज नंबर 5मध्ये हे जे सर्व पॅसेज आहेत हे ओल्ड पॅसेज आहेत, म्हणजे ते कधी ना कधी एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. ओके, आणि आजच्या टेस्टमध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स घेतलेले आहेत. सो इथे पण तुमचे ऑल क्वेश्चन करेक्ट येतील असं आपल्याला इथं पॅसेज रीड करायचं आहे, क्वेश्चन रीड करायचे आहेत. आजच्या टेस्टमधून तुम्हाला बरेचसे क्वेश्चन समजलेले आहेत. जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळाले आहेत. ठीक आहे, एखादा विद्यार्थी सोडला तर बऱ्याच जणांना आउट ऑफ मार्क मिळालेले आहेत, कारण छान अभ्यास तुमचा पॅसेजवर चालू आहे. आणि एक्झाममध्ये पण तुम्हाला असेच मार्क्स मिळाले पाहिजे, हेच थोडंसं लक्षात ठेवून आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम द्यायची आहे. कारण पॅसेजमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळाले तरच आपल्याला बाकीच्या सब्जेक्टमध्ये म्हणजे मॅथमध्ये कमी मिळाले तरी चालतील, बट मेंटल ॲबिलिटीमध्ये आणि पॅसेजमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळालेच पाहिजे, तरच आपले चान्सेस तिथं हाई राहतात. अदरवाईज मग तिथं आपल्याला डिफिकल्ट होईल, राईट. चला, आता फर्स्ट पॅसेज आहे, बट पॅसेज रीड करण्या अगोदर तुम्हाला मी सांगितलं होतं की काय करायचं आहे, तर आपण क्वेश्चन रीड करायचे, बरोबर. तर आपण क्वेश्चन रीड करूया आणि प्रत्येक क्वेश्चनचा अर्थ पण मी म्हणेल तुम्ही मला सांगावा, बरोबर, जेणेकरून आपल्याला तुम्हाला ते अजून सोपं जाईल, तुम्हाला ती सवय लागेल त्या क्वेश्चनचा अर्थ सांगण्याची. ठीक आहे, चला, तुमच्या स्क्रीनवर एक क्वेश्चन आहे. प्लीज मी तुम्हाला म्हणतो आहे की क्वेश्चन केअरफुली रीड करा आणि त्याचा अर्थ मला सांगा. कोण सांगेल मला त्याचा अर्थ? फर्स्ट क्वेश्चन काय बघा. इफ कॅन आय टेल? ओ येस बेटा. सर तिथे म्हटले आहे की कोल्ड कोल्ड या शब्दाचा अपोजिट वर्ड हॉट आहे, तर तसेच समर या शब्दाचा अपोजिट वर्ड कोणता? ओके, आता इथे काय विचारलं तुम्हाला? अपोजिट वर्ड विचारलेला आहे, राईट. अपोजिट वर्ड, त्याच्यामुळे आता तुम्हाला एक काम करायचं सगळ्यांना. ठीक आहे, अपोजिट वर्ड विचारलेला आहे, सो सगळ्यांना अपोजिट वर्ड विचारला आहे म्हणजे सगळ्यांनी इथे काय करायचं आहे आता, केअरफुली. आता पॅसेजमध्ये तुम्हाला सापडेल की सापडणार नाही हे मला माहीत नाही, बरोबर. पॅसेजमध्ये याचे अपोजिट वर्ड आहेत की नाही माहीत नाहीत, बट तुम्हाला जनरली माहीत असायला पाहिजे. सिम्पल आहे, फार काही डिफिकल्ट नाही आहे, बरोबर ना. इफ कोल्ड इज अन अपोजिट वर्ड फॉर हॉट. ओके, कोल्डचं अपोजिट वर्ड हॉट आहे. व्हॉट विल बी द अपोजिट फॉर समर? बघा, सिम्पली तुम्ही सांगू शकता, काय फार याच्यामधलं अवघड नाही आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जा आणि मला सांगा त्याचा अर्थ काय होतो. रीड करा आणि मला सांगा. कोण सांगेल? सर मी सांगू? सांग बेटा. सर मी सांगते. सांग सांग ना बेटा अर्थ. क्वेश्चन रीड करा आणि त्याचा अर्थ मला सांगा, मग तुम्हाला ती सवय लागली पाहिजे. ऑप्शन सांगा नंबर पटकन. डी मिनिस्टर आहे. ऑप्शन नंबर डी मिनिस्टर आहे, कारण की स्कूल स्टुडंट घालता युनिफॉर्म, पोलीस पण अजून आर्मी मॅन पण घालते, पण आर्मी नाही म्हणजे मिनिस्टर नाही घालत. ओके, चला बघा 92चं काय होतं बघा. हू ऑफ द फॉलोइंग नीड नॉट वेअर अ युनिफॉर्म. ओके, म्हणजे खालीलपैकी कोणाला युनिफॉर्म घालण्याची गरज नाही असं त्याचा अर्थ होतो. 93चं काय आहे? कुक्स वेअर व्हाईट सर मी ॲप्रॉन. सांगू? कुक्स वेअर व्हाईट ॲप्रॉन बिकॉज काय असेल याचं? सर मी सांगू? सांग बेटा. कुक्स वेअर व्हाईट अप्रॉन्स बिकॉज, याचा अर्थ आहे की कुक्स असतात ना, ते व्हाईट अप्रॉन्स का घालतात? ओके, बरोबर बरोबर, खूप छान. चला 94चं घ्या. सारीज आर कम्फर्टेबल टू वेअर बिकॉज. सर मी सांगू? सांग बेटा. सर मी सांगू? सारीज
आर कम्फर्टेबल टू वेअर बिकॉज याचा अर्थ आहे जे साडी असतात ते कम्फर्टेबल का असतात घालण्यासाठी. ओके ग्रेट. नेक्स्ट आहे बघा लास्ट वन. इंडियन्स wear cotton clothes in a summer because cotton. तर मी सांगू, सांग बेटा. जे भारतीय आहेत ते कॉटनचे कपडे उन्हाळ्यामध्ये कॉटनचे कपडे घालतात कारण. ओके छान. चला आता जाऊया आपण पॅसेजकडे. पॅसेज सिम्पल आहे. हो ना, अँटीबायोटिक देऊन सर्दी दे जरासं. पांढरं अँटीबायोटिक ते दिलेलं आपण हो मग तेच दे. ओके सॉरी या. चला झाले. आता मी तर म्हणेल पॅसेज तुम्ही केअरफुली रीड करा. राईट. कोण रीड करणार पॅसेज केअरफुली तुमच्यापैकीच? तर मी रीड करू. कर बेटा. तर मी करते. चालते करा आणि व्यवस्थित रीड करा आणि नंतर आपण बघूया त्याचे आन्सर. तर मी तर म्हणेल की तुम्ही सगळ्याचे आन्सर मला सांगा. आता केअरफुली रीड करा आणि सांगा मला त्याचे आन्सर काय. हे हा पॅसेज तर तुमच्याकडनं सोडून घेतोय मी. चला सांगा केअरफुली पॅसेज रीड करा. India is very hot, especially in summer. It is easy to grow cotton and produce silk here. Cotton and silk can be made into thin clothes. People who live in hot countries often wear white clothes because white does not absorb heat as quickly as other colors do. Saris are also comfortable to wear because they do not cling to the body. We can often tell about the jobs of the people by looking at their clothes. Cooks usually wear white aprons so that they can see when their clothes are dirty. Policemen, firemen, and soldiers have special uniforms. Students too wear uniforms to show which school they belong to. ओके ग्रेट. ओके खूप छान. चला आता बघा खूप छान वाचले. तर आता आपण मी एकदा वाचतोय आणि त्यानंतर आपण काय करूया त्याचे आन्सर जे आहे ते आपण फाइंड आउट करूया. क्वेश्चन तुम्ही रीड केलेले आहेत सो तुम्हाला क्वेश्चन काय काय आहे ते माहीत आहे. ठीक आहे. बघा इंडिया इज व्हेरी हॉट एस्पेशली इन अ समर. बघा इंडिया इज व्हेरी हॉट एस्पेशली इन अ समर. इट इज इझी टू ग्रो कॉटन अँड produce a silk here. Cotton and silk can be made into the thin clothes. People who live in a hot countries often wear a white clothes because white does not absorb the heat as quickly as other colors do. Saris are also comfortable to wear because they do not cling to the body. Okay, हे important आहे कारण याच्यावर क्वेश्चन आहे. We can often tell about the jobs of the people by looking their clothes. Okay, we can often tell about the jobs of the people by looking at their clothes. Cooks usually wear a white apron so that they can see when their clothes are dirty. Policemen, firemen, and soldiers have special uniform. Students to wear uniforms to show which school they belong to. सिम्पल आहे. आता मला वाटतं डायरेक्टली तुम्ही जे आन्सर मला सांगू शकतात. 91 काय आहे. इफ कोल्ड इज अन अपोजिट वर्ड फॉर हॉट व्हॉट विल बी द अपोजिट वर्ड फॉर समर. काय असेल? विंटर. Winter. Option C is correct. सिम्पल आहे. बघा रेन स्प्रिंग स्नोफॉल हे येणार नाही. बरोबर. सिम्पल समरच्या अपोजिट तुम्हाला विंटर करायचं आहे. ऑप्शन नंबर इथं येतं आहे तुमचं सी इज करेक्ट. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. नेक्स्ट आहे हू ऑफ द फॉलोइंग
नीड नॉट वेअर अ युनिफॉर्म. Sir, option D. Option D is correct. Option D is correct. ओके, ऑप्शन नंबर डी मिनिस्टर इज करेक्ट आन्सर. कारण क्वेश्चनमध्ये बघा स्कूल म्हणजे स्कूल स्टुडंट, पोलिसमॅन, आर्मी मॅन या सगळ्यांसाठी युनिफॉर्म दिलेला आहे. ओके, बट मिनिस्टर असा कुठंच वर्ड नाही आहे पॅरेग्राफमध्ये. सो मिनिस्टरला युनिफॉर्मची गरज नाही आहे किंवा ते विअर करत नाहीत. राईट. कुक विअर अ व्हाईट ॲप्रॉन बिकॉज वाय कुक विअर अ व्हाईट Sir, ॲप्रॉन. option D. Option number D is correct. They can see when it is dirty. ओके, Sir, option D. They can see when it is dirty. करेक्ट. Sir, option D is Yes, correct. option number D. Okay, they can Option see number when D. it is dirty. Okay, they can see when it is dirty. बघा आपण ते रीड केलेलं आहे. सो ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. 94. Sir, option Option D is do not cling to the body. येस, ते पण आपण केलं आहे. सारीज आर कम्फर्टेबल टू विअर बिकॉज दे डू नॉट क्लिंग टू द बॉडी. चिपकत नाहीत बॉडीला. ओके, सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. Number B. Yeah, perfect. Last one. Indians wear a cotton clothes in a summer because cotton. is cool. सांगा आता. Option A is correct. Sir, option A. Keep their body cool. ओके, आता समरमध्ये आपण कॉटन, आता बघा याचं आन्सर बघा. इंडियन्स विअर्स अ कॉटन क्लोथेस इन द समर बिकॉज कॉटन. Option number A is correct. Keeps their body cool. Option number A. ओके, हां, आता याच्यामध्ये बघा, आता याचा आन्सर डायरेक्टली तुम्हाला पॅरेग्राफमध्ये सापडणार नाही. ओके, पण तुम्हाला पॅरेग्राफमध्ये एक गोष्ट सापडते. इंडियन्स, आपण बघा कॉटन क्लोथ जे असतात हे काय करतात, जनरली आपली बॉडीला कूल ठेवतात. ओके, कीप्स देअर बॉडी कूल. राईट. सो ऑप्शन नंबर ॲक्च्युअलमध्ये ए येतं. बट ए जे आहे हे तुम्हाला ऑप्शनमध्ये कुठंच नाही आहे. ऑप्शनमध्ये म्हणतो आहे, पॅरेग्राफमध्ये तुम्हाला ते कुठंच दिसत नाही आहे. ओके, आता बघा इंडिया इज व्हेरी हॉट एस्पेशली इन समर. बघा समरमध्ये काय राहतं, खूप हॉट फील होतं. ओके, सो इट इज इझी टू ग्रो अ कॉटन अँड प्रोड्यूस अ सिल्क हेअर. त्याच्यामुळे इथं काय होतं, कॉटन अँड सिल्क प्रोड्यूस होतं. Cotton and silk can be made into the thin clothes. People who live in a hot countries often wear a white clothes because white does not absorb the heat as other colors do. Okay, आता इथं बघा यावरून तुम्हाला समजून घ्यायचं आहे. राईट. आता आपण कॉटन क्लोथ जे आहे हे आपण का विअर करतो, तर यामागचं रिझन आहे की कीप्स देअर बॉडी कूल. चीपर दॅन वूल अँड सिल्क. नो. इझी टू वॉश. नो. इज अवेलेबल इन अट्रॅक्टिव्ह कलर्स ही नाही आहे. तर आपला पूर्ण पॅरेग्राफ जर आपण रीड केला तर त्याच्यामध्ये आपण तिथं कॉटनचाच उल्लेख आहे. ओके, सो त्यावरून तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, कारण डायरेक्टली जर तुम्हाला कुठंच याचा आन्सर सापडणार नाही पॅरेग्राफमध्ये, किती वेळा वाचा. ओके, तर तुम्हाला ते या सेन्स करावं लागतं फ्रॉम दॅट पॅसेज. राईट, की त्याचा आन्सर काय असू शकतं. तर सेन्स तुम्ही ते करायचं आहे. राईट. कीप देअर बॉडी कूल. तर हे सेन्स त्याच्यावरनं तुम्हाला ते करायचं आहे. चला, बऱ्यापैकी तुम्ही आन्सर दिलेत. पॅसेज नंबर 6कडे आपण जाऊया. आणि मी तर म्हणेल क्वेश्चन जे आहे ते तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतात. ठीक आहे. आता 96 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा अर्थ कोण मला सांगेल. पिकअप मीन्स वॉट. आता बरोबर ना, पिकअप मीन्स वॉट म्हणजे पिकअपचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. चला 97चं सांगा रे तुम्हाला मिनिंग. सर मी सांगू. सांग बेटा. पीपल इन द नेबरहुड वेर हॅपी बिकॉज, म्हणजे जे लोक होते ना घराच्या बाजूला राहणारे ते हॅपी का होते. बरोबर. ओके, पीपल इन नेबरहुड वेअर हॅपी बिकॉज. करेक्ट. 98चं घ्या. तर मी सांगू. सांग बेटा. द चिल्ड्रन डिड नॉट पिक अप, म्हणजे मुलांनी काय उचललं नाही. ओके, द चिल्ड्रन डिड नॉट पिकअप. बरोबर, खूप छान, खूप छान. परफेक्ट तुम्ही त्याचं मिनिंग घेत आहे. खूप छान. 99चं घ्या.
सर मी सांगू? सर मी सांगू कोणी आतापर्यंत ज्यांनी सांगितलं नाही आहे ते सांगितलं तर चांगलं होईल. कोणी सांगा, पण आतापर्यंत ज्यांनी सांगितलं नाही ते सांगा. सर मी सांगू? सांग बेटा. मी सांगितलं नव्हतं. सांग सांग कोणी पण एक सांगा. सर ईश्वरी सांग. सर त्यांनी विचारलंय की द ऑपोजिट वर्ड फॉर सॅड यूज इन द पॅसेज अबो इज ऑपोजिट वर्ड काय आहे सॅडचा पॅसेज मध्ये? बरोबर. द अपोजिट वर्ड फॉर अ सॅड यूज. करेक्ट 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 परफेक्ट राईट. चला नेक्स्ट वन आहे. कोण सांगेल? सई. सई. शगुन. सर याचं मिनिंग आहे दे फेच द बास्केट टू, म्हणजे आता मला समजलं नाही. ओके, आता फेच मीन्स वॉट? सर्च करणं. दे फेच द बास्केट टू, त्याने बास्केट का सर्च केली. ओके सिम्पल. चला आता आपण जाऊ आपल्या पॅसेजकडे. ठीक आहे, आपल्या ओके सर. पॅसेजकडे आपल्याला जायचं आहे. पॅसेज आहे ऑन युअर स्क्रीन. तुम्हाला केअरफुली रीड करायचं आहे. कोण रीड करेल? एनीवन अमॉंग यू? सर मीच करू. मी करू सर? एक मिनिट. सर मी करू? अगोदर कुणी रीड केला होता? सर मी केलता. ओके, आता कोण करेल? सर मी करू का? चल शगुन चालते, कर बेटा. The boys and girls divided the work among themselves. Anil and Zainat fetched two big baskets from their homes. The children picked up the pieces of paper, empty bottles, and plastic bags that lay about. They put them into the baskets and emptied them into the garbage bin nearby. They knew a garbage truck come daily to clean out the bin. By the end of the morning, the park looked much cleaner and tidier. From that day onwards, the children make sure that their park looked clean and litter free. Anil's father helped them to make flower beds. The children took turns to water the seeds. When the flowers bloomed, everyone in the neighborhood was happy. ओके छान. चला आता बघा, तुम्हाला रीड करून दाखवतो आणि त्यानंतर आपण आपले आन्सर आपण त्याच्यामध्ये फाइंड आउट करूया. बघा सिम्पल आहे. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? पिकअप मीन्स वॉट? पीपल इन द नेबरहुड वेअर हॅपी बिकॉज द चिल्ड्रन डिड नॉट पिकअप. वॉट? द अपोजिट वर्ड फॉर दिस सॅड यूज इन द पॅसेज अबो. आता वॉट वर्ड आपण यूज केलेला आहे किंवा वॉट वर्ड इज यूज इन द पॅसेज विच इज अपोजिट ऑफ दिस सॅड, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दे फेच द बास्केट टू. सिम्पल आहे. चला आपण आता पॅसेजकडे जाऊया आणि पॅसेज इथं केअरफुली आपण रीड करूया. ठीक आहे, चला बघा आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, हा पॅसेज थोडासा केअरफुली रीड करायचा आहे. राईट. आता बघा, द बॉईज अँड गर्ल्स डिवायडेड द वर्क अमॉंग देमसेल्व्स. मीन्स वॉट? बॉईज अँड गर्ल्स काय करतात, जे वर्क आहे ते त्यांच्यामध्ये डिवाईड करतात. अनिल अँड झीनत फेच टू बिग बास्केट फ्रॉम देअर होम्स. आता अनिल अँड झीनतनं काय केलं, त्यांच्या घरनं 2 बास्केट तिथं आणल्या. द चिल्ड्रन पिकअप द पीसेस ऑफ द पेपर, एम्प्टी बॉटल्स अँड प्लास्टिक बॅग्स दॅट ले अबाउट. ठीक आहे, आजूबाजूला जे काही प्लास्टिक बॉटल्स जे होतं त्याने ते उचललं. ठीक आहे, पिकअप आता समजलं. द चिल्ड्रन पिकअप द पीसेस ऑफ द पेपर, म्हणजे पिकअपचं तुम्हाला इथे मिनिंग मिळालेलं आहे. ओके, द चिल्ड्रन्स पिक अप द पीसेस ऑफ द पेपर, एम्प्टी बॉटल्स अँड प्लास्टिक बॅग्स दॅट ले अबाउट, म्हणजे आजूबाजूला ते पडले होते. दे पुट देम इन टू द बास्केट अँड एम्प्टियड देम इन टू द गार्बेज बिन नियर बाय. ओके, दे न्यू द गार्बेज ट्रक come daily to clean out the bin. By the end of the morning, the park looked much cleaner and
deer. From that day onward, the children made sure that their park looked clean and litter free. Anil's father helped them to mark flower beds. The children took turns to water the seeds. When the flowers bloom, everyone in the neighborhood was happy. आता simple आहे. What is the meaning of the pickup? What is सर the मी सांगते. yes बेटा. ऑप्शन नंबर सी कॅरीड. ओके आता बघा ॲक्च्युली पिकअपचा जो बघा हा जो वर्ड आहे ना पिकअप तर याचा मिनिंग इथे बघा कॅरीड होत नाहीये बघा. सर ऑप्शन नंबर डी. ओके नो 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 बघा तुम्ही इथं बघा ना द चिल्ड्रन pick up the pieces of the ऑप्शन paper, ए कलेक्टेड. empty bottles and plastic bag lay around. आता बघा आजूबाजूला पडलेले प्लास्टिक बॉटल्स राईट एम्प्टी बॉटल्स ह्याची स्टुडंटने काय केलं पिकअप केल्या. काय मिनिंग निघतो रे पिकअपचं तिथनं. करेक्ट कलेक्टेड. ऑप्शन ए कलेक्टेड. येस परफेक्ट. तर इथं कलेक्ट करणं पिकअप मीन्स वॉट कलेक्ट करणं जमा करणं त्याचा असा अर्थ होतो. पिकअप मीन्स वॉट कलेक्ट करणं. परफेक्ट हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. देन नेक्स्ट आहे पीपल इन द नेबरहूड वेअर हॅपी बिकॉज ऑप्शन ए दे कुड वॉक इन द पार्क. ऑप्शन बी द पार्क हॅज बीन मेड लिटर फ्री. द फ्लावर्स इन द पार्क had bloom. The children helped themselves. What is the correct answer? Sir, option C. सर the park correct. Had bloom. Okay, simple आहे बघा. When the flowers bloom, everyone in the neighborhoods was happy. Simple आहे. The people in the neighborhoods were happy because the flower in the park had bloom. Okay, इथे तुम्हाला दिलं ना when the flowers bloom everyone in the neighborhood was happy. So flowers in the park had bloom. So option number C is perfect. Next आहे the children did not pick up. Sir, the garbage bin. What thing they did not pick up? Sir, option D. सर ऑप्शन डी द गार्बेज. ओके परफेक्ट. ओके आता तुम्हाला इथं दिसतं द चिल्ड्रन पिकअप द पीस ऑफ द पेपर. येस ऑप्शन ए मध्ये पीस ऑफ द पेपर तिथं कलेक्ट केलेलं आहे. ओके एम्प्टी बॉटल्स देन प्लास्टिक बॅग्स. ओके दीज ऑल थिंग्स दे पिकअप हे सर्व त्यांनी काय केलं पिकअप केलं होतं राईट. बट गार्बेज बिन हे त्यांनी पिकअप केलेलं नाही आहे. सो ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. चिल्ड्रन डिड नॉट पिकअप दी गार्बेज बिन. परफेक्ट. द अपोजिट वर्ड for the sad used in the passage above is what word is used which is opposite of the sad? Sir, happy. ऑप्शन नंबर बी हॅपी. ऑप्शन बी इज करेक्ट. Perfect. लास्ट बघा. ऑप्शन बी. येस परफेक्ट. ऑप्शन नंबर बी हॅपी. इथं तुम्ही बघा लास्ट मध्ये तुम्हाला दिसतंय लास्ट वर्ड आहे हॅपी आणि दॅट वर्ड इज अपोजिट ऑफ सॅड. ओके सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ठीक आहे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. चला हे सांगा 100चं सांगा. हॅलो बोल ना. हम्म. हां बट त्याचे मला फोटो पाठव स्क्रीनशॉट पाठव. ठीक आहे चला. दे फेच द बास्केट टू. त्याने बास्केट का फेच केल्या सोबत आणल्या किंवा सर्च केल्या सांगा. मॅन्युअर मीन्स व्हॉट? काय असेल आन्सर? कलेक्ट द लिटर. सर मॅन्युअर म्हणजे काय? ऑप्शन नंबर बी. ओके त्यांनी बास्केट का आणल्या होत्या रे? ऑप्शन बी कलेक्ट द लिटर.
त्यांनी त्या स्टुडंटनी म्हणा किंवा त्या चिल्ड्रननी बास्केट का आणल्या होत्या, कोणाला सांगता येईल का? ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. कलेक्ट द लिटर. नो 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 नो. हां, आता त्यांनी बघा कचरा गोळा करण्यासाठी ते बास्केट आणल्या होत्या ना. ओके, दे फेच द बास्केट टू कलेक्ट द लिटर्स. ओके, सो ऑप्शन नंबर बी कलेक्ट द फ्लावर. त्यांना फ्लावर कलेक्ट करायचे होते का? नो. कॅरी द मॅन्युअर. सर ऑप्शन त्याला नंबर डी. खत किंवा आपण म्हणा मॅन्युअर कॅरी करायचं होतं का? दे वॉन्ट टू कॅरी द सीड्स? नो. ओके, दे वॉन्ट टू कलेक्ट द लिटर्स. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. हे तुम्हाला बी इथं लक्षात ठेवायचं होतं. ठीक आहे, चला 7 नंबरचा पॅसेज घेतोय. अगोदर आपण क्वेश्चन हे करूया. चला, क्वेश्चनचा अर्थ मला कोण सांगेल रे तुमच्यापैकी? सई, फर्स्ट क्वेश्चनचा अर्थ मला सई सांगेल. सर मी सांगते. येस, सांग. सर मी म्हणजे ती पॉसिबिलिटी सांगत आहे म्हणून ऑप्शन नंबर सी पॉसिबिलिटी. ओके, बघा आता फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हणलेलं आहे? आय मे डाय समडे. मे हिअर रेफर टू. आता मे जो वर्ड यूज केला आहे हा काय रेफर करतो? सजेशन, रिक्वेस्ट, पॉसिबिलिटी और विश अँड होप. ओके, आपल्याला नंतर समजेलच ते, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे द सन्स डग द फील्ड. काय निघतो अर्थ? मी सांगते. सांगा. सर म्हणजे मुले. सर मी सांगू? फील्ड यस. कशाला म्हणजे खोदली. ओके, चला ठीक आहे. 83 घ्या. सर मी सांगू? सांग बेटा. दिस दे डीड. दिस हिअर रिफर्स टू. म्हणजे ह्या सेंटेन्स मध्ये दिस म्हणजे काय हे आपल्याला सांगायचंय. ओके, दिस दे डीड. दिस हिअर रेफर टू. परफेक्ट. चला 84 घ्या. सर मी सांगू? सांग बेटा. द फार्मर वॉन्टेड हिज सन्स टू बी. म्हणजे फार्मरला त्याची मुलं काय बनावा, मोठी होऊन काय बनावा असं वाटत होतं. ओके, परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. लास्ट वन. सर मी सांगू? सांग बेटा. सर मी सांगू? द पॅसेज शोज दॅट द फार्मर वॉज. हे सर आपल्याला सांगितले की आपल्याला फार्मर काय सांगतोय ते. ओके, द पॅसेज शोज दॅट द फार्मर वॉज. या पॅसेजमध्ये आपल्याला काय दाखवते की जो फार्मर होता तो कसा होता. राईट, सिम्पल आहे. आता बघा, आता आपण जाऊया. राईट, आपण जाऊया आपल्या आता पॅसेजकडे. आणि पॅसेज कोण रीड करेल? अगोदर ज्याने रीड केलेलं नाही आहे त्यांनी रीड करायचं आहे. एनीवन? सर मी करू? अगोदर केलं नव्हतं ना बेटा तू? नो. ओके, चालतं. Once a farmer lived in a village. He was old and he had 5 sons. The sons were lazy and did nothing. One day he called them and said, My dear son, I may die someday. All the gold and silver I have is yours. It is hidden in the field. After some time, the farmer that the obedient son began to look for the treasure. They
carefully dug up the field from one end to the other but could not find any treasure. One brother said, "We have taken so much trouble in uh, di- di- digging the field. We should saw it. This they did in good time. There grew a rich crop. The sons remembered their father. One word understood the meaning of his word. Certainly they had found the hidden treasure. ओके, चला आता आपण रीड करूया. ठीक आहे, बघा आता मी रीड करतो, तुम्ही सर्वांनी थोडंसं केअरफुली लिसन करा आणि त्यानंतर आपण ॲन्सर फाइंड आउट करूया. ठीक आहे, आता ॲन्सर काय आहेत बघा. आय मे डाय सम डे, मे हिअर रेफर टू द सन्स डग द फील्ड. ओके, to grow up the crop, to scatter the seed on the ground, to get rid of their laziness, to find the gold. This they did. This here refer to, right? Obeying their father, digging the field, sowing the corn, finding the gold. The farmer wanted to his son to be obedient, hardworking, strong, good farmers. The passage show that the farmer was wise, honest, rich, and hardworking. Move to the passage. The passage आता केअरफुली थोडंसं लक्ष द्या, तुम्हाला समजेल. आता याच्यामध्ये बघा, once a farmer lived in the village. He was old and he had 5 sons. The sons were lazy and did nothing. One day he called them and said, "My dear sons, I may die someday." आता इथं मे काय रेफर करतो रे? आय मे डाय समडे म्हणजे काही दिवसात मी मरेल. किती दिवसांनी? येस, आता हे मेचा रिक्वेस्ट तुम्ही लक्षात ठेवा. रिक्वेस्ट नाही आहे हे, त्याने काय सांगितले, आपण सिम्पल याच्यामध्ये काय म्हणूया, ही पॉसिबिलिटी सांगितली. बरोबर, शक्यता. बरोबर, काही दिवसात मी मरेल. ऑल द गोल्ड अँड सिल्वर आय हॅव इज युअर्स. इट इज हिडन इन द फील्ड. आफ्टर सम टाइम द फार्मर डेड. The obedient sons began to look for the treasures. They carefully dug up the field from the one end to the other but could not find any treasure. One brother said, "We have taken so much trouble in the digging the field. We should sow it." This they did. In good time there grew a rich crop. The sons remembered their father's word and understood the meaning of his word. Certainly they had found the hidden treasure. ही एक सिंपल स्टोरी आहे. ओके, सो चला आपण आता बघूया. आय मे डाय इन सम डे म्हणजे काही दिवसात मी मरेल. हे काय सजेशन आहे का? दिस इज नॉट अ सजेशन. हे सजेशन आहे, हे रिक्वेस्ट केली का त्यांनी? नाही, राईट. ही त्याची आशा आहे का? नाही. हे काय पॉसिबिलिटीज आहे, ही शक्यता त्याने दर्शवली. ओके, दिस इज द पॉसिबिलिटी. मे इज रेफर टू द पॉसिबिलिटी. द सन्स डग द फील्ड. आता सन्स जे सन्स आहेत, मुलं जे आहेत, त्यांनी जी फील्ड डग का केली? टू ग्रो द क्रॉप, क्रॉपला ग्रो करण्यासाठी. स्कॅटर द सीड ऑन द ग्राउंड म्हणजे सीडला तिथं लावण्यासाठी. टू गेट द रीड ऑफ देअर लेझीनेस. नो, टू फाइंड द गोल्ड. त्यांना काय पाहिजे होतं? टू फाइंड द गोल्ड अँड सिल्वर्स. दॅट्स वाय दे डग अप द फील्ड. सो ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. दिस दे डीड. दिस इज रेफर टू ओबेइंग देअर फादर, digging the field, sowing the corns and finding the gold. Sir, option B. Okay, Digging this the they field. did. This they did. आता this they did means त्यांनी काय केलं? ओके, this they did means त्यांनी काय केलंय तिथं? तर तुम्हाला जायचं आहे. Option B. ओके,
तुम्हाला जायचं आहे, येस तुम्हाला काय करायचं आहे, ते पॅसेजमध्ये जायचं आहे. इथे बघा तो सेंटेन्स कुठं आहे, तर तो सेंटेन्स हां इथे आहे बघा. धिस दे डीड, त्यांनी काय केलं, वी शुड सॉ इट. आता बघा काय म्हणतोय, वी शुड सॉ इट, आपण ते पेरायला पाहिजे, बरोबर ना, आपण जे सीड्स आहे ते पेरायला पाहिजे. धिस दे डीड, मग त्यांनी काय केलंय, मीन्स त्यांनी जे सीड्स आहेत ते काय केले, त्यांनी सॉ केले, मीन्स पेरले. सो धिस इज रेफर टू सॉविंग. ओके, सॉविंग द कॉर्न और सॉविंग द सीड असलं तरी चालतं. सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. तर बघा हे थोडंसं डिफिकल्ट क्वेश्चन आहे, डायरेक्टली तुम्हाला फाइंड आउट होणार नाही. द फार्मर द फार्मर वॉन्टेड हिज सन टू बी. फार्मरला काय वाटतं की त्याची सन्स कशी असावे? ऑप्शन बी इज करेक्ट. सर ऑप्शन बी, हार्ड वर्किंग. No. Read carefully passage. Okay. Read करा carefully passage. Okay. This they did in a good time. बघा त्याने काय केलं, पूर्ण फार्म जे आहे ते डगअप केलं, ठीक आहे, खोदून काढलं. अँड वन ब्रदर सेड, we have to taken so much trouble in the digging the field, but we could not find the gold. We should sow it. आता आपण काय करूया, आपण इथं पेरायला पाहिजे. So this they did in good time, there grew a rich crop. The sons remember the father words and understand the meaning of his word. Okay, so means त्याच्या फादरला असं वाटायचं त्यांची मुलं आहेत ते लेझी होते. ओके, तर फार्मरला असं वाटायचं त्यांची जी मुलं आहेत ते कशी असली पाहिजे, हार्ड वर्किंग असली पाहिजे. ओके, नॉट अ गुड फार्मर, हार्ड वर्किंग. ओके, ओबिडियंट, स्ट्रॉंग, गुड फार्मर नो. ओके, हार्ड वर्किंग इज द करेक्ट आन्सर. चला 85 घ्या. द पॅसेज शोज दॅट द फार्मर वॉज. फार्मर कसा होता हे पॅसेजवरून आपल्याला समजतं रे. वाईस, हार्ड वर्किंग. हॉनेस्ट, रिच. नाही, आता मला सांगा पॅसेजवरनं तुम्हाला फार्मर कसं आहे ते समजतं का? त्यांनी काय केलं, आपल्या मुलाला काय सांगितलं, ओके, की माझ्याजवळ खूप सोनं आहे, बरोबर, पण कुठं आहे ते सांगितलं का नाही, करेक्ट. सो यावरनं तुम्हाला थोडंसं गेस करायचं आहे. बघा हा पण क्वेश्चन आहे. वाईस मीन्स काय, ज्ञानी, हुशार. ओके, द पॅसेज शोज दॅट द फार्मर वॉज वाईस, मीन्स तो हुशार होता, क्लेवर होता. ओके, सो दॅट त्यांनी काय केलं, त्यांच्या मुलाला एक लेसन टॉट केलं, राईट. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. हॉनेस्ट नो, रिच नाही, हार्डवर्किंग नाही. आता मला सांगा फार्मर जो होता तो किती हार्डवर्किंग होता, इथे तुम्हाला समजेल का नाही, कारण तो काय होता, बरोबर, तो आजारी होता आणि तो डेड झाला, तो मेला. इथं कुठं हार्डवर्किंगचा वर्ड आलाय का जो फार्मरला इथं एक्सप्लेन करेल किंवा तसं काही केलं आहे का त्याने याच्यामध्ये, नाही. ओके, नाही. सो इथे येतोय तुमचं ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. वाईस मीन्स हुशार होता. सो दॅट त्यांनी काय केलं, त्याच्या मुलाला कशा प्रकारे समजून सांगता येईल त्यासाठी त्यांनी एक तिथं आपण म्हणूया एक चांगलं शिकवून त्याला दिली, राईट. अशा प्रकारे तो वाईस म्हणता आपल्याला. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ठीक आहे, चला हा पॅसेज आता आपण उद्या बघूया. बाकीचे पॅसेज आपल्याला आता उद्या बघायचे, कारण आज विद्यार्थी पण कमी आहेत. पुन्हा उद्या म्हणायचे की सर आम्ही नव्हतो, राईट. याची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जाईल, हे रेकॉर्ड मी केलेलं आहे. चला थांबूया आपण. बाय.